त्याचबरोबर सर वाधवन प्रकल्पाबद्दल काही माहिती मिळू शकेल? जसं मुंबई वाढलं तसं मुंबई पोर्टला डिकंजेस्ट करण्यासाठी JNPA आलं. तसंच JNPA मी जे आत्ता सांगितल्याप्रमाणे 2025ला JNPAची वॉटरफ्रंटची डेव्हलपमेंट संपेल आणि जी आज आम्ही 80% जास्त कपॅसिटी JNPAची युटिलाइज करतो आहे. 2029मध्ये ही जी 10 मिलियन TUs आहे ते सुद्धा एखाद्या वेळेस भरतील, ज्या पद्धतीने भारताचा विकास होतो आहे. तर भारताला एक नवं असं कंटेनर मोठं टर्मिनल लागणार आहे. त्यासाठी आधीच तयारी करावी लागेल, कारण की उद्या लागलं ना आज बंदर बनत नाही. त्यासाठी फार मोठ्या प्रमाणात पहिले सगळे क्लिअरन्स करावे लागतात आणि त्यानंतर बांधायलाही वेळ लागतो. म्हणून मागच्या 5 वर्षापासून सगळे क्लिअरन्स घेऊन वाढवण बंदराची निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत. आता सगळे क्लिअरन्स आले आहेत, कॅबिनेट क्लिअरन्स फक्त बाकी आहे. त्यानंतर वाढवण बंदराच्या निर्मितीस जूनपासून सुरुवात होईल आणि 2029 पूर्ण होईल. ते बंदर झालं तर जगातील पहिल्या 5 ते 6 बंदरामध्ये त्याचा समावेश होईल. एवढं मोठ्या प्रमाणात ते बंदर आहे. आणि या बंदराच्या निर्मितीनंतर पुढील 25 ते 50 वर्षाच्या काळात वेस्ट साईडला म्हणजे पश्चिमेकडे नव्या बंदराची गरज राहणार नाही. इतकं त्याचं मोठ्या प्रमाणात उपयोग आणि उपयुक्तता भारताच्या निर्यातीसाठी आणि आयातीसाठी आहे.